यापूर्वी आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी फोन लाईनवरून संवाद साधलेला होता। काय यावेळेला त्यांनी आठवणी जागवल्या होत्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या ऐकूया। देशाकरता आणि काँग्रेस पक्षाकरता मोठी हानी आहे तशी मला देखील स्वतः पर्सनली पाहायला गेलं तर माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये फार मोठा धक्का आहे। मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रधानमंत्री काळामध्ये त्यांच्या मंत्रालयामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाचा राज्यमंत्री म्हणून 6-6.5 वर्ष काम केलेलं आहे। अत्यंत जवळून त्यांना मी पाहिलेलं आहे। त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे। मला खूप काही त्यांच्याकडून शिकायला मिळालं। एका बाजूला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यालयातील राज्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष यांच्या AICC मधील महासचिव असं दुहेरी नात्याने सांभाळलं। त्या UPA 1च्या काळामध्ये मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यामधलं संतुलन ठेवण्याकरता त्यांचे अत्यंत नाजूक पाठ होतं। पण निवडणूक सोनियाजी जिंकल्या होत्या ते प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग झाले आणि ते अत्यंत नाजूक नातं दोघांनी अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळलं। प्रोटोकॉल सांभाळला, कुणाचाही उपमध्ये होऊ दिला नाही। ते सगळं अतिशय जवळून पाहिलं आणि मला खूप काही त्यातून शिकायला मिळालं। त्याच्या आधी 1991 मध्ये मी पहिल्यांदा खासदार म्हणून दिल्लीला गेलो होतो। त्यावेळेला आर्थिक महासंकट देशावर होतं आणि अशा प्रसंगी नरसिंहराव यांनी मनमोहन सिंग अर्थमंत्री होण्याची विनंती केली आणि ते अर्थमंत्री झाले आणि त्या 5 वर्षामध्ये त्यांनी देशाच्या अर्थकारणाची संपूर्ण दिशा बदलली। त्याचाही मी जवळून साक्षीदार आहे। मी संसद सदस्य म्हणून ते सगळं काही पाहिलं आहे आणि त्याने शिकायला मला काही खूप मिळाले। त्यांनी मला खूप प्रेम दिलं, अगदी वडिलांसारखं प्रेम दिले आणि त्यांच्या जाण्यामुळे आज देशाचा काँग्रेस पार्टीतून माझा व्यक्तिगत फार मोठा आघात झालेला आहे। नक्कीच पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही PMO मध्ये त्यांच्यासोबत ती संपूर्ण कारकीर्द तुम्ही PMO मध्ये होतात आणि रूढार्थानं ज्याला राजकारणी म्हटलं जातं किंवा राजकीय नेते म्हणून एक साधारणतः जी एक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते तशी मनमोहन सिंग यांची कधीच उभी राहिली नव्हती। मग तो संपूर्ण जो त्यांचा एकंदर निर्णय प्रक्रियेतला हे असेल किंवा कशा प्रकारे ती त्यांची कारकीर्द तुम्ही स्वतः जवळून अनुभवलीत? काय झालं, ते अत्यंत एक बुद्धिमान इंटेलेक्च्युअल असे ते व्यक्ती होते। ते प्रशासनामध्ये होते, त्यांना राजकारणामध्ये आणि मंत्री म्हणून होण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आली। त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे पेलली, परंतु ते एक बुद्धिमान व्यक्ती होते, यामध्ये कुठलंच दुमत नाही। त्यामुळे त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये अतिशय पाऊल सुलाखून निर्णय घेत असत। लोक असं म्हणायचे की ते पॉलिटिकल व्यक्ती नाहीत, ते राजकारणी नाहीत, ते अकॅडमिक आहेत किंवा ते तसं नव्हतं। त्यांना राजकारणात खूप चांगलं कळत होतं, पण ते अत्यंत सौम्यपणे हळूवारपणे क्रायसिस मधून मार्ग काढत असत आणि देशाचं हित ते प्रत्येक निर्णयामध्ये त्यांच्या प्रथम असायचं। त्यांचे पक्ष किंवा व्यक्तिगत किंवा मित्रमंडळी हे सगळं नंतर। त्यामुळे देशाकरता त्यांनी जे काही केलं प्रचंड मोठा त्याग केला आणि देशाचं मला पंतप्रधान कार्यालयामध्ये ती 6-6.5 वर्ष आठवतात। अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले, महत्वाचे कायदे केले। मनरेगासारखा कामाच्या हक्काचा कायदा, माहितीच्या अधिकाराचा कायदा, शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा, खाद्यान्न सुरक्षेचा कायदा, अशा अनेक सामाजिक कायदे मनमोहन सिंगनी केले। 2008चं आर्थिक संकट, वैश्विक आर्थिक संकट त्यांनी लिहिलेल्या सांभाळलं। त्या देशातल्या लोकांना कळू पण दिली नाही किती मोठं गंभीर आर्थिक देशात जगात संकट आलेलं आहे। पण सर्वात महत्वाची घटना म्हणजे इंडो-US न्यूक्लिअर डील। त्यांनी जे अमेरिकेबद्दल आपले संबंध न्यूक्लिअर डीलच्या माध्यमातून सुधारले, ज्याप्रमाणे 1991 मध्ये अर्थकारणाची दिशा त्यांनी पूर्णपणे बदलली, तशी परराष्ट्र धोरणाची दिशा त्यांनी 2008 मध्ये पूर्णपणे बदलली। श्रेय त्यांना द्यावं लागेल की सर्व न्यूक्लिअर आर्किटेक्चरचे ते स्वतः सिद्ध करत। नक्कीच।